माझं नाव डॉक्टर प्रियतमा शरदकुमार सावंत. हं, मी काँग्रेस पार्टीची नगरसेविका आहे आणि माझा वॉर्ड क्रमांक आहे 90, हं, बांद्रा टर्मिनस, निर्मल नगर. हं, आणि हा एससी रिझर्व्ह वॉर्ड होता. हं, आणि मी खरं राहते चेंबूरला, परंतु मी त्याचं तालुकाध्यक्ष म्हणून काम केलेलं. तर ते माझ्या कामामुळे आमच्या खासदार प्रिया दत्त मॅडम इम्प्रेस होता सगळे, आणि त्यामुळे त्यांनी मला तिकडे तिकीट पण दिलं आणि निवडून पण आणलं. हं, आणि त्याच्यानंतर जे पूर्ण स्लम आहे आणि मुस्लिम आणि हिंदू पॉकेट्स, असं मुस्लिम मेजॉरिटी आहे तिथे. आणि मग तिथे आम्ही गेल्यानंतर जे गल्ली गटर दुरुस्ती ती तर कामं केलीच बऱ्याच ठिकाणी. त्याच्यानंतर गार्डन नव्हतं आमच्याकडे माझ्या वॉर्डमध्ये. हं, आता आम्ही एका ठिकाणी एक गार्डन पण बनवून घेतलं. त्याच्यानंतर डीपी मध्ये पण जे सजेशन ऑब्जेक्शन्स होते त्याच्यामध्ये मी काही हे करून घेतले चेंजेस माझ्या वॉर्डमध्ये. म्हणजे एक जिथे शाळेचं रिझर्वेशन करून घेतलं. हं, त्याच्यानंतर एक गार्डन प्लॉट साठी रिझर्वेशन करून घेतलं. अजून डीपी तो पास नाही झालाय, पण आमचे सजेशन मात्र एक्सेप्ट केले. हं, त्याच्यानंतर पाण्याच्या लाईन्स, बऱ्याच ठिकाणी 4 इंचाची पाण्याची लाईन. आणि नौपाडा जो आमचा विभाग आहे तो गावठाण आहे आणि रेल्वे हद्दीमध्ये येतो. हं, तर तिथे पाण्याची लाईन आणायची होती, पण ते किती 9 वर्षापासून ते लोक प्रयत्न करत होते. हं, मग त्याच्यानंतर मी पण त्याच्यामध्ये फॉलोअप घेऊन मी तिथे आता 12 इंचाची पाण्याची लाईन पास करून घेतली. हं, आणि ते काम पण आता लवकर चालू. ते काम झालं तर पूर्ण आमच्या नौपाड्याला पाण्याचा कधी प्रॉब्लेम होणार नाहीये. हं, आता आम्हाला असं वाटतं की तिथे रिडेव्हलपमेंट व्हावं, कारण स्लम आहे पूर्ण. हं, आणि बरेच लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत आता. पण जर रिडेव्हलपमेंट झालं तर लोकांचं राहणीमान वगैरे सुधरेल तिथे. कारण हे गटर आणि ड्रेनेज, सिवर लाईन हे काय काय ठिकाणी एकदम संपलेल्या कंडिशन मध्ये, जिथे आम्हाला पण काही करता येत नाहीये.